कुणी काहीही विचार केला तरी माझा इंद्रा मला दिलेलं वचन मोडणार नाही, मला खात्री आहे। इंद्रा, इंद्रा सोड। आई, मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस। मला हा तुझा निर्णय अजिबात मान्य नाहीये। कशी हिम्मत झाली तिच्याशी लग्न करायची? मी त्या राणीपासून तुला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणून तिचं लग्न त्या दुसऱ्या मुलाशी लावत होते आणि तू तिलाच लग्न करून घरी घेऊन आलास। आई तू माझं ऐकून का घेत नाहीयेस? नाही ऐकायचंय मला तुझं काही। का ऐकू मी तुझं, सांग ना। अरे आजवर तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी तुला पाठिंबा देत आले। केवळ तुला तुझ्या मनासारख्या गोष्टी करता याव्या ना म्हणून मी सगळ्यांशी वैर पत्करलं, अगदी आबांशी सुद्धा भांडले। आणि तू काय केलंस? आई तुला वाटतंय तसं काहीही घडलेलं नाहीये अगं। काय खरंच इंद्रा वाटतंय तसं काहीच घडलेलं नाहीये का? नाही मग तुला असं वाटत असेल ना तर बोलण्यातच काही अर्थ नाहीये। तुला ना जे वाटतंय ते कर तू, मी नाही स्वतःला त्रास करून घेत। पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी तिला स्वतःची बायको मानलीस ना तरी मी तिला माझी सून मानणार नाही। तू माझ्या शब्दाचा मान ठेवला नाहीस, माझ्या मनाचा मान ठेवला नाहीस तू। खरं तर ना मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये। तू जा रे, इथून जा। आई इनफ। हे बघ पुढचे 2 मिनिटं तू काही बोलणार नाहीयेस। बस खाली बस। आई हे बघ, आता जरी तुला असं वाटत असलं की मी तुझा शब्द मोडलाय, तुझ्या मनाविरुद्ध गेलोय, तरी मी जे काही केलंय त्यामुळे इथून पुढे तुझ्या मनासारखंच सगळं होणार आहे। तुला हवं तसंच सगळं होणार आहे। म्हणजे जसं तू तिला तुझी सून मानणार नाहीयेस तसं मी तिला कधीच माझी बायको काय? हो आई, जसा राणीचा तुला इश्यू आहे ना तसा मलाही आहेच। ती माझ्या प्रत्येक कामात प्रॉब्लेम्स क्रिएट करत होती आणि तू काय करायला निघालेलीस? तिला माझ्यापासून दूर करण्यासाठी तू तिचं लग्न करून तिचं आयुष्य अजून सुंदर करायला निघालेलीस। पण नाही, पण मी तो ऑप्शन निवडलाय ज्यात तिला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल। मी तिला याचसाठी लग्न करून घेऊन आलोय। तिला पावला पावलावर तिची लायकी दाखवून देत आहे। ती किती युजलेस आहे हे तिला मिनिटाला रिअलाइज झालं पाहिजे। ती तिच्या हुकमाची नाही, ती आपल्या हुकमावर जगणारी राणी होणार आहे। आई हे लग्न म्हणजे काही पवित्र सोहळा वगैरे काही नाहीये आई। रिवेंज आहे, रिवेंज, रिवेंज आहे, रिवेंज, रिवेंज आहे, रिवेंज। जो रिवेंज मी आयुष्यभर तिच्याकडून घेत राहणार आहे। ती लग्न करून जरी या घरात आली असली तरी मी तिला बायको म्हणून कधीच वागवणार नाहीये आई। तिला तिचा मान कधीच मिळणार नाहीये, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही। हे काय बोलतोस तू? हो माहिती आहे मला तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण आई विचार कर, मी इतका का चेंज झालो असेन? आबांशी मी इतका हसत खेळत का वागत असेन? कारण मला कळून चुकलंय। भांडण करून वाद घालून मला जे मिळवायचंय ते मिळणारच नाही कधी, म्हणून मी हा प्लॅन निवडला। आई मी जे काही केलंय ते सगळ्यांसाठी एक नाटक आहे, पण खरा ड्रामा तर इथून पुढे सुरू होणार आहे। एक मिनिट, तू जे काही बोलतोयस ना त्यावर माझा विश्वासच बसत नाहीये। इंद्रा तू हे सगळं खरं बोलतोयस का? आई हे सगळं खरं आहे, हे असंच होतं आणि असंच राहणार आहे। तू का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस? कारण तू त्या अवधसे बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलायस। स्वतः पुढे आलास तिच्याशी लग्न करण्यासाठी। मी हादरून गेले रे इंद्रा, माझा ना संताप होत होता। तू माझं काहीच ऐकून घेत नव्हतास तेव्हा, त्यामुळे माझा विश्वासच बसत नाहीये इंद्रा। तू माझी शपथ घे, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, तू जे काही बोलतोयस त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे। ठीक आहे, मी तुझी शपथ घेऊन सांगतोय आई, मी जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे। मी जरी माझ्या नावाचं मंगळसूत्र त्या राणीच्या गळ्यात घातलं असलं तरी एका क्षणासाठी मी तिला माझी बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये। आम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको कधीच असू शकत नाहीये, आणि जरी असलो
तरी एकमेकांचे शत्रूच असणार आहोत. कट्टर शत्रू, कट्टर शत्रू, कट्टर शत्रू. म्हणजे तुझा विचार आणि माझा विचार अगदी एकसारखाच आहे की. फक्त मी तिला एकदाच आयुष्यभराचा त्रास द्यायचा ठरवलं होतं आणि तू तिला आयुष्यभर थोडा थोडा त्रास द्यायचा ठरवलंयस. करेक्ट. ठीक आहे. आता तू तिला स्वतःची बायको म्हणून कधीच वागवणार नाहीस आणि मीही तिला माझी सून म्हणून कधीच वागवणार नाही. अजुब्रो, किती दिवसानंतर दादूचा चेहरा बघ ना, एकदम छान फ्रेश दिसतोय. हो ना, बघ बघ, लाजला बघ, लाजला. अरे त्याला दादू म्हणता ना तुम्ही, किती चिडवतेस त्याला. नका चिडू त्याला. आबा, राणी आली. आबा बघताय ना, राणी पण किती घाईघाईने आली. अगं चिकू, नवीन नवीन लग्न झालंय म्हटल्यावर घाई होतच असेल ना. आता इंद्राला फक्त राणीची सवय नको व्हायला. नाही म्हणजे मला वेळ वाया गेलेला आवडत नाही असं म्हणणारा इंद्रा मला फक्त राणीसोबतच वेळ घालवायला आवडतो असं म्हणेल. मुळात वेळ घालवायला आवडणं त्यासाठी माणूसही तसाच असायला हवा ना. हिच्यावर न कसले संस्कार ना कुठली शिस्त. या वस्तीतल्या लोकांचं म्हणजे कसं, कुठेही राहा, किती वेळ झोपा, कधी उठा. जसं वस्तीत वागते तसंच इथेही वागते. ज्या मुलीला नवऱ्याच्या आधी उठून आपण आपलं आवरून तयार राहावं हे कळत नाही, तिच्यासोबत कोणाला आवडणार आहे वेळ घालवायला. बरोबर बोलताय ताई. उशीर झाला तर निदान खाली येऊन सॉरी तरी म्हणावं ना. नाही नाही, खरंच सगळ्यांना सॉरी. मी लवकर आवरूनच येणार होते, पण ते सरांनी मला. झालं लगेच माझ्या इंद्राला दोष दिला हिने. त्याला कधीच उशीर होत नाही. आजही तो वेळेत आवरून खाली आलाय. माझ्या मुलाला मी आज ओळखत नाहीये.